दोन्ही लेन फुल आहेत आणि मध्ये मध्ये आहे ना जरा ऑफ रोडिंगचे पॅच लागले. तर शुभा म्हणतोय पप्पा घाण करा गाडी, पप्पा घाण करा गाडी. आणि आता इथून पुढे फुटेज मध्ये तुम्हाला गाडी घाण दिसली तर त्याला जबाबदार शुभा. काय आयुष्यात काय पाहिजे माणसाला? तर मित्रांनो, जे काय आम्ही 2 दिवस झाले निगेटिव्ह होतो ना, तर आम्हाला आमचं प्रेरणा स्त्रोत मिळालं आज. खूप असं म्हणजे दमल्यासारखं झालं होतं, खूप चिडचिड होत होती. त्याच्यासाठी देवाने आम्हाला हे 2 दूध पाठवले होते की चिडचिड करू नका. ते लोक एवढे सायकलवर आलेत, ते चिडचिड करत नाहीये. तुम्ही गाडीवर असून सुद्धा चिडचिड करताय. जबरदस्त, खूप छान एनर्जी मिळाली, प्रेरणा मिळाली. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच एक धाडसी मोहिमा पूर्ण करत, हीच आमच्याकडून तुम्हाला नाही का, काय म्हणू आपण, खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा. आणि मेन म्हणजे ते बोलत होते शिवाजी महाराजांचं बोललं, अक्षरशः माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी झालंय एकदम. कारण शिवाजी महाराज म्हटलं ना की एकदम असा तो असा हृदयाच्या आतला हे होतो नाही का, बोलताना आपला अंगावर शहारे येतात लगेच. आणि त्यांनी एवढ्या राईड केल्यात ना, आपण कोणीच काहीच नाहीये त्यांना. जेव्हा सांगितलं ना की आम्ही कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, कोकण अशा बऱ्याच राईड्स बरोबर केल्यात आणि गड किल्ले, त्यांना एवढा आनंद झाला ना. मग ते शेवटी कसं होतं, ज्याला एकमेकांचे आवड आहेत ना, आवडतात. आता ते सायकलिस्ट आहेत, त्यांना सायकलिंग आवडतं, आपण सायकलिस्ट आहे, आपल्याला सायकलिंग आवडतं. सो ते जे मॅच होतं ना, ते वेगळंच असतं. वाटलं का तुला आपण पहिल्यांदा भेटलो? नाही, पहिल्यांदा असं वाटतं की खूप दिवस झाले, म्हणजे खूप वर्षाची भेट आहे असं वाटत होतं आम्हाला. तर चला, आता चेकपोस्ट आलाय, आता भेटूयात आता नंतर आपण. बर्फ पडलाय. तर मित्रांनो, काय सोनमार्ग दिसतंय यार, क्यूट सारखं, फक्त पांढरं अफलातून. आणि त्यांनी बाहेरच्या बाजूने रस्ता काढलाय ना, बरं झालंय, जेणेकरून तिथं सोनमार्ग मध्ये गर्दी नाही होत. ट्रॅफिक जाम व्हायची, तिथं जायला लागायचं आपल्याला आणि तिथं खूप गर्दी असायची. अरे वा, बरं झालं. आपल्या गाड्या तर सगळ्या गेलेल्या दिसतात आहेत. बघू, आय होप. आता ह्या गाड्या पण तिकडनंच येत आहेत ना, जोजिला वरनं. एक मिनिट, ही तीच गाडी होती ना? हा, ते नाही का आपल्याला तिकडं. सो आपल्या बरोबरच्या 3 गाड्या गेलेल्या आहेत. पहिल्या 2 गेल्यात आणि आता दादांची गाडी गेली आहे. आपण बोलत होतो त्यांच्याशी, सायकलिस्ट होते त्यांच्याशी. सो मला असं वाटतंय की काहीच प्रॉब्लेम नसेल, नाहीतर मग त्या दोघांचा फोन आला असता आपल्याला की काय परिस्थिती आहे. किती म्हणजे छान वाटत. अरे दादांची गाडी मागे आहे, हे बघ. अरे हा, ते चुकले असतील, तिकडे गेले असतील. हा, तिकडे गेले असतील. चला, दादा मागे आहेत म्हणजे. सो जाऊयात बरोबर आपण. काय होतं, कधी कधी 3 नंतर आहे ना, पासेसवर सोडत नाही. तर आपण 2:40 झालेत, फटाफट जाऊयात. हा, दगड होता म्हणून नाही घातलं. किती असते ना, किती जागा आहे रे इकडं अलीकडं. काय जागा नाही का पलीकडे, सांग बरं. खूप जागा आहे अरे, उगाचच आहे ना त्रास देतात ही लोक. तर मित्रांनो, आता आम्हाला वर फुल गर्दी लागलेली आहे. दोन्ही बाजूंनी दोन्ही लेन फुल आहेत आणि मध्ये मध्ये आहे ना जरा ऑफ रोडिंगचे पॅच लागले. तर शुभा म्हणतोय पप्पा घाण करा गाडी, पप्पा घाण करा गाडी. याला खूप घाण करायची आहे गाडी. आणि आता इथून पुढे फुटेज मध्ये तुम्हाला गाडी घाण दिसली तर त्याला जबाबदार शुभा. कारण माझी इच्छा होती लेह मध्ये गेले वॉश करावी गाडी. पण ह्याचं म्हणणं काय आहे की आपण लडाखची माती आपल्या घरी घेऊन जाऊ. नाही रे, एवढी नको रे, एवढी नको. हे बघा कसला फुगलंय. ऍटिट्यूड मुळे बघा काय झालंय याचं. आणि 4:45 झालेत. 4:45 आणि कारगिल किती अजून? 65, 55. 2 तास दाखवते 55 ला.
हे तर ह्याच्यात तर ब्लू दाखवत आहे, काय माहिती आता इथं बघू, जाऊ दे आता कसं बघू ठेवायचं. आता कसं होतंय तसं होतंय. आणि एवढा तुफान बर्फ पडलाय ना ह्या वेळेस. हे बघा सगळा बर्फच आहे, अख्खा बर्फ आहे सगळीकडे, कुठेही नजर मारा तुम्ही, सगळा बर्फच बर्फ आहे बघा. स्नोफॉल एवढा झाला ना ह्यावेळेस, आणि ॲव्हलॅन्च तर इतके झालेत ना ह्यावेळेस, बापरे. चला आता पुढे भेटूया. काय आयुष्यात काय पाहिजे माणसाला, बघा मंडळी, आम्ही मागच्या वर्षी आहे ना इथं पोहे बनवले होते. मागच्या वर्षी आम्ही लडाखला फिरण्यासाठी आलो ना तेव्हा, आणि ते मंदिर होतं, ते मंदिर फुल दिसत होतं, सगळं दिसत होतं. आणि आता अजिबात काहीच दिसत नाहीये, काहीच. कसला बर्फ आहे इथं माहिती हे बघा खाली. इथं आहे ना, इथं ही नदी आहे, हेलिपॅड ही जी आहे ना, ही नदी आहे, तिकडे हेलिपॅड आहे. हे बघा इकडे ना नदी आहे, हे बघा नदी वाहतीये, ही नदी आहे, आणि तिकडे हेलिपॅड होतं आहे अजून, म्हणजे सही आहे. पण अरे यार कसलं भारी दिसतंय पाणी बघ. आणि इथं कुठंतरी स्नो फाईट केली होती पुढं, इथेच पुढं कुठेतरी. गाडीचा फोटो काढू ना तिथं, हे बघ स्पॉट हेलिपॅडचा, इथं आलो होतो आपण. ह्या वर्षी पाहिलेला सगळ्यात जास्त स्नो, आणि ह्या वर्षी एवढ्या उशिरा स्नो पडत नाही, पण ह्या वर्षी खूप जास्त स्नो पडलाय. आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला एवढा स्नो बघायला मिळालाय. 2 hours later. अरे आता मित्रांनो हॉटेल घेतलंय ब्राऊन हिल्स, म्हणजे आता आम्हाला भेटलंय, आता बुक केलं ना. आता आम्ही जेवायला जाईन. पप्पांना ब्रश करायचं आहे, कारण की आम्ही सकाळीपासून ब्रश नव्हता केला. आता पप्पा ब्रश करून आम्ही जेवायला जाईन. तर मित्रांनो फायनली 9:30 वाजता आम्ही इथं पोहोचलोय. आता 10 वाजलेत. सो आता सगळं लॅपटॉप आणि आज दिवसभराचे जे काय फुटेज होते, आजचे काय कालपासूनचे जे फुटेज होते सगळे लॅपटॉपमध्ये घेतोय. आणि ॲक्च्युली फ्रेश व्हायचं आहे अजून. सो फ्रेश झाल्यानंतर आहे ना, सगळ्यांच्या पोटात आता कावळे ओरडायला लागलेले आहेत. दुपारचं जेवण तुम्हाला माहिती आहे जरा सोसं होतं. सो आता जाऊयात, चला वरती. तर मंडळी आम्ही आता जेवण करून आलोय. थोडं आवडलं, जास्त नाही आवडलं मला, पण चालतं. पण आता प्रवासात असंच जेवण मिळतं, कधी कुठं चांगलं, कधी वाईट नाही, कधी कुठे सोसो असं मिळतं. तर सो आता व्लॉग एंड करायचा. कारगिलमध्ये आम्ही आता कारगिलमध्ये. हे बघा आम्ही पॅक आहे, ह्याच्यावरून कळतंय की इथे पण थंडी खूपच आहे, असणार आहे, आणि सगळीकडे थंडी असणारच आहे. सगळीकडे तुफान बर्फ पडतोय. ऍक्च्युली आहे ना, जवळपास आम्ही 28 तास नॉन स्टॉप गाडी चालवली आहे, आणि त्याच्यामुळे आता सगळेच वैतागलेले आहेत. सो आम्ही आता उद्याचा दिवस आहे ना आराम करणार आहे. यस, उद्याच्या दिवस आराम करणार, आणि परवा दिवशी आम्ही निघणार लेहसाठी. लेह पण नाही, आपण कॅम्पिंगचा प्लॅन चालू आहे आपला, कॅम्पिंगचा. सो चला आता, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला
तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ते बघायचं मुद्दाम करते. पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. जय सियाराम. आता माझ्यामध्ये एनर्जी नाही एवढे बोलायची. चिकन खाल्लंय तरी एनर्जी नाही. चिकन बघा ना, चिकन खाल्लं तरी एनर्जी नाहीये. चला चालायचं. त्याला जर म्हणलं असं ना, चल शुभा आपण ना गेम खेळू दोघं पण, मग लगेच आला असता तो. तो कसा असतोय. कितनी इतनी खुशी, इतनी खुशी.